महाराष्ट्रासह आता कर्नाटक राज्यानेही स्वीकारलेला शिरपूर पॅटर्न जलसंधारण प्रकल्प सध्या देशातील प्रभावी जलसंधारण मॉडेल म्हणून समोर येतोय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात उभी राहिलेली ही जलक्रांती आज हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात नवा बदल घडवते। काय आहे हा शिरपूर पॅटर्न आणि कसा बनलाय तो जलसंधारणाचा आदर्श, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर होती। जमिनीतील पाण्याची पातळी तब्बल 400 ते 500 फुटांपर्यंत खाली गेली। तसंच तापी नदीच्या गाळयुक्त पिवळ्या मातीमुळे पाणी जमिनीच्या आत मुरण्याचा वेग सुद्धा कमी होता। आणि त्यामुळेच जोरदार पाऊस पडून सुद्धा विहिरी या कोरड्या ठाकच राहत होत्या। डिसेंबर नंतर पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण होत असे। अल्प कालावधीतच कोसळणारा मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणावर वाहून जात असे। याच समस्येचा उपाय म्हणून 2004 ते 5 मध्ये तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे शिरपूर पॅटर्नची सुरुवात करण्यात आली। शिरपूर पॅटर्नचा मुख्य उद्देश हा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जमिनीत मुरवण्याचा आहे आणि त्यासाठी ओढ्या नाल्यांवर मालिका पद्धतीने सिमेंटचे बंधारे उभारले जातात। माथा ते पायथा या तत्वावर बांधलेले हे बंधारे एकमेकांशी जोडले गेल्यामुळे पाणी एका बंधाऱ्यातून दुसऱ्या बंधाऱ्यात प्रवाहित होत राहतं आणि मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढते। या बंधाऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधी लिटर पाणी साठवलं जातं आणि त्यांच्या दुप्पट तिप्पट पाणी हे जमिनीत मुरवलं जातं। परिणामी भूजल पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। क्या हम सब लोग समुद्र में बहने वाले पानी को बचा सकते हैं? अगर ये हमने बचाया तो न सूखा आएगा, कुएं को 24 घंटे पानी आएगा और इसमें से गरीबी दूर हो जाएगी। महाराष्ट्र में कांग्रेस के एमएलए है अमरीश पटेल, और उस समय मैंने सोनिया जी को और प्रधानमंत्री को भी पत्र लिखा है। उन्होंने शिरपूर करके धुलिया जिले में, सातो जी को पता होगा, वहाँ उन्होंने बहुत अच्छा काम किया है और मैंने हमारे अधिकारियों को वहाँ भेजा। और जो शिरपूर पैटर्न करके महाराष्ट्र में प्रसिद्ध हुआ है, उसमें जमीन के अंदर जाकर उन्होंने 35 फीट तक नीचे गए और नीचे गए और एग्जिस्टिंग जो हमारे नाले थे उसको विड्थ बढ़ाया। और इसमें जियोलॉजी और हाइड्रोलॉजी भी इन्वॉल्व है। जमीन का कुछ स्ट्राटा ऐसा होता है जो पानी पीता है और कुछ स्ट्राटा ऐसा होता है जो पानी को बह देता है, पानी पीता ही नहीं। तो हम लोग नीचे तक जाए और जमीन का स्ट्राटा जब पानी पीने वाला लगेगा उसको टी करके कंक्रीट का ब्लॉक लगा दे तो पानी पीने की प्रक्रिया 3 गुना 4 गुना ज्यादा बढ़ती है। मला तो गेले 20 वर्ष या शिरपूर पॅटर्न चर्चा राज्यात झाली। मी सुद्धा 2 वेळा येऊन स्वतः पाहिलेला आहे। अनेक भागांमध्ये जलसंधारणाचा जो मूळ मंत्र आहे, जलसंधारणाची चळवळ सुरू झाली ती शिरपूर पॅटर्न पासून सुरू झाली। ते फार मोठे होतात, त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नच नाही। कारण महाराष्ट्रामध्ये त्या मधल्या काळामध्ये प्रत्येक जण जलसंधारणाची कामं करताना शिरपूर पॅटर्नचा अंमलबजावणी केली पाहिजे असं म्हणायचं। म्हणून दुष्काळमुक्त कामामध्ये मुक्त करण्यासाठी शिरपूर पॅटर्नचा फार मोठा सहभाग या जलसंधारणाच्या कामात राहणार। आजपर्यंत शिरपूर तालुक्यातील 125 गावांमध्ये या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली असून 434 बंधारे उभारण्यात आले आहेत। या बंधाऱ्यांची एकूण क्षमता ही 1725 कोटी लिटर इतकी आहे, तर तब्बल 3450 कोटी लिटर पाणी हे जमिनीत मुरवलं जातं। या प्रकल्पामुळे 90 ते 95 हजार एकर क्षेत्र हे सिंचनक्षम बनलेलं आहे आणि त्यामुळे भूजल पातळी आता 50 ते 100 फुटांवर आली आहे। याच माध्यमातून शेतकरी वर्षातून 2 ते 3 पिकं घेत असून कापूस, ऊस, केळी, पपई यासारख्या नगदी पिकांकडे मोठ्या प्रमाणात वळायला सुरुवात झाली आहे। या प्रकल्पाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचं जमीन अधिग्रहण इथे नाही, त्या प्रकारेच पुनर्वसन सुद्धा नाहीये आणि त्यामुळे शेतकरी थेट पंपाच्या साहाय्यानं बंधाऱ्यातलं पाणी हे वापरू शकतात आणि त्यासाठी कोणत्याही पद्धतीचं शुल्क सुद्धा आकारलं जात नाही।
खोलीकरणाच्या माध्यमातून निघालेल्या माती, खडक आणि मुरुमाचा वापर शेतरस्ते तयार करण्यासाठी सुद्धा करण्यात आलाय. तसंच तालुक्यात तब्बल 160 किलोमीटर शेतरस्ते तयार करण्यात आले आहेत. बंधाऱ्यातील साठवलेल्या पाण्यामुळे मत्स्यपालन आणि बोटिंग तसंच कृषी पर्यटनाला सुद्धा चालना मिळाली आहे. आज परिस्थिती अशी आहे की शिरपूर तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची गरजच भासत नाही. पाणी खूप आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा शून्यावर आलंय. रोजगार निर्मिती सुद्धा झाली आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबांचं उलट स्थलांतर सुद्धा होत आहे. शिरपूर पॅटर्नमुळे केवळ पाणी साठलं नाहीये, तर शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नवीन आशेचा झरा वाहायला सुरुवात झाली आहे. अगोदर माझी जी शेती होती ती कोरडवाहू शेती होती. पाणी उपलब्ध नव्हतं आम्हाला. मग शिरपूर तालुक्यात शिरपूर पॅटर्न जो राबवला गेला त्याच्यामुळे आमच्या शेताजवळ बंधारे बांधले गेले. पाणी आलं, पाणी आडवा, पाणी जिरवाची झालं. त्याच्यापासून आम्ही आमची शेती बागायत करायला लागलो. आम्ही अगोदर महिन्याला कोरडवाहू शेती असल्यामुळे आम्ही दुसरीकडे जॉबला होतो. त्यानंतर आम्ही शेती बागायती असल्या कारणाने ते जॉब सोडून इकडे आलो. आता महिन्याला आमचं उत्पन्न कमीत कमी लाखापेक्षा आम्ही जास्त कमवतोय. त्याच्यामुळे आम्ही आता प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील ते तळागाळातील जे शेतकरी आहेत, गरीब लोक आहेत, हा शिरपूर पॅटर्नमुळे लोकांना भरघोस असा फायदा झालेला आहे आणि लोक प्रगतीच्या मार्गावर चालू आहेत. याचं एक नाविन्यपूर्ण एक भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की बंधाऱ्याचं खोलीकरण करताना जी सुपीक माती निघत होती ती आजूबाजूला जी पडीत जमीन आहे त्यामध्ये ती पसरवली जाते. साधारणतः एका बंधाऱ्यातून निघणारी जी सुपीक माती आहे ती सरासरी 1.5 एकर क्षेत्रामध्ये पसरवली जाते. म्हणजे जी पडीत जमीन होती ती लागवडीखाली आणली गेली. जो मुरुम निघत होता त्याचाही फायदा या ठिकाणी करून घेतला गेला की साधारणतः शेतरस्ते या शिरपूर तालुक्यामध्ये 125 किलोमीटर पर्यंत शेतरस्ते हे पूर्ण झालेले आहेत. जे पाणी साठवलं जात आहे साधारणतः 1700 कोटी लिटर पाणी आपल्या ह्या बंधाऱ्यांमधून एकूण साठवलं गेलं आणि तेवढंच किंबहुना त्याच्या दुप्पट पाणी जवळजवळ 3500 कोटी लिटर पाणी हे जमिनीमध्ये मुरवलं गेलेलं आहे. आणि अजूनही बंधारे जे आहेत आज 450 बंधाऱ्यांपर्यंत पूर्ण झालेले आहेत. भविष्यातही जे उरलेले नाले आहेत त्याच्यावरही ते पूर्ण होतील आणि हा शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा खूप फायदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. जे शेतकरी सुरुवातीला फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून होते ते आता वर्षातून 2 ते 3 पिकं आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये सुरू झालेली ही जलक्रांती आज महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यासाठी सुद्धा प्रेरणादायी मॉडेल ठरली आहे. आणि त्यामुळेच पावसाच्या प्रत्येक थेंबाला अडवून तो जमिनीत मुरवण्याचा हा प्रयोग आता जलसंधारणाच्या राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप प्राप्त करताना दिसतोय. अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे.